ಜೊಯ್ಡಾ ತಾಲೂಕಿನ ದೇವಳಿ ಗ್ರಾಮದ ವರಕಡ ವಾರ್ಡದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೃಷಿಗೆ ಸಮರ್ಪಕ ನೀರು ದೊರೆಯುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ 2020ರಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ನಂತರ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ಇದೀಗ ಕಟ್ಟೆಯ ಪಕ್ಕದ ಭಾಗ ಕುಸಿದಿರುವುದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಈ ಕಟ್ಟೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನಕಾರಿಯಾಗಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಕಳಪೆ ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನೀರಾವರಿ ಇಲಾಖೆಯ ಸರ್ಕಾರಿ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯ ಬಗ್ಗೆ ಅನುಮಾನಗಳು ವ್ಯಕ್ತವಾಗಿವೆ. ಕಟ್ಟೆ ನಿರ್ಮಾಣದ ವೇಳೆ ಅಗತ್ಯ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಉಕ್ಕು, ಸ್ಟೀಲ್ ಬಳಸಲಾಗಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸದ ಕಾರಣ ನೀರಿನ ಹರಿವಿನಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆ ಕುಸಿದಿದೆ ಎಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮಂಜೂರಾದ ಹಣದಿಂದ ಕಾಮಗಾರಿಕೆಗಳು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿವೆ ಮತ್ತು ಆ ಕಾಮಗಾರಿಕೆಗಳ ಲಾಭ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುವ ಅಗತ್ಯವಿದೆ. हा जो देवळी जोडा तालुक्यातील देवळी म्हणून इकडे गाव आहे तिनेघाट जवळ, त्या ठिकाणी वारकडवाडा म्हणून इकडे एक बंधारा बांधण्यात आलेला 2020 साली इकडे बंधारा बांधण्यात आलेला. आणि हा बंधारा बघितला तर हा 1 करोडचा बंधारा आहे. खरं वास्तविक बघितलं तर हा 50 लाखाच्या लायकीचा पण बंधारा आहे. कारण हा बंधारा फुटलेला एवढ्या लवकर आणि तिकडे स्टील पण योग्य प्रमाणात घातलेलं नाही. आणि इंजिनियरनी पण काय पाहणी केली का नाही त्यावेळेला कळत नाही. कारण असा निष्कृष्ट दर्जाचा बंधारा झालाय आणि एवढ्या लवकर फुटला म्हणजे पैसे वेस्ट. जवळजवळ 2020 साली 1 करोडचा प्रोजेक्ट करून एवढा वेळ झाला म्हणजे काही उपयोग नाही याचा पैशाचा. एवढा सरकार इकडे काहीतरी होऊन दे, शेतकऱ्यांना उपयोग होऊन दे या दृष्टिकोनातून बंधारे इकडे शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात होऊन दे. परंतु बरेच जण इकडे काय करायलेत की जेवढं होईल तेवढं जंगलात म्हणजे तिकडे कोणी पोहोचत नाही अशा ठिकाणी असे बंधारे बांधतात आणि त्याचं जे कॉस्टिंग असते तेवढं पण होत नाही, योग्यरित्या करत नाहीत आणि इंजिनियर पण योग्य पाहणी करत नसल्याने हा एवढ्या लवकर 1 कोटीचा बंधारा इकडे तुटलेला आहे, दोन्ही बाजूला तुटलेला आहे. त्यामुळे हा परत रिपेअर करतो पण ह्याच्यासाठी परत पैसे सँक्शन करण्यात येणार, परत हेच होत जाणार. हे असं होतं कामा नये. त्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम इकडे आपल्याला पाहायला मिळाले. आणि असं या ठिकाणी बरेच ठिकाणी असे जे बंधारे जे लोक प्रतिनिधी इकडे मंजूर करतात आणि जे जवळचे कोण असतात त्यांनी ह्याचे टेंडर घेतात, टेंडर घेऊन त्यांचा सब कॉन्ट्रॅक्ट देतात कोणाला तरी आणि त्यांनी पण आपला पैसा जंगलात कशाला वेस्ट करा या दृष्टिकोनातून इकडे अशा निष्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. आणि आज इकडे जंगलात येऊन पाहणी केली असं आम्हाला कळून आलं की इकडे पाणी सगळं थांबत नाही, पूर्ण जायलंय म्हणून हा इतका हे केलेला बंधारा वेस्ट झालेला आहे. धन्यवाद. कट कर. ಇಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ವೆಚ್ಚದ ಕಟ್ಟೆ ಕುಸಿದಿರೋದು ಈ ಕಾಮಗಾರಿಕೆಯ ಬಗ್ಗೆ ಸಮಗ್ರ ತನಿಖೆ ನಡೆಸಬೇಕು ಎಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಖಿಲ್ ಆಸುಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ರಾಮನಗರ. शुभ क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.